लांडगे साहेब, दिलीप लांडे साहेब. तर दिलीप लांडे साहेब मागच्या वर्षी पण येऊन गेलीत. त्यांची खूप मैत्री आहे भंतेजी भिक्खू संघावर. दिलीप लांडे साहेबांनी आपल्या या अभिवादन सभेमध्ये येऊन भगवंतांना बाबासाहेबांना पुष्पाने पूजा केलेली आहे. आता भिक्खू संघाच्या वतीने मी त्यांना पंचशील ध्वज आणि हाराने त्यांचं स्वागत करत आहोत. आणि दिलीप लांडे साहेबांना अशा प्रकारे सूचित करत आहोत की तुम्ही वारंवार आमच्या या विहाराकडे लक्ष ठेवा, वारंवार आमच्याकडे येत राहा आणि वारंवार इथं मार्गदर्शन करा. तर अशा प्रकारे दिलीप लांडे साहेबांकडून अपेक्षा करण्यात आहे. आणि त्यांचं अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी कमीत कमी 800 भिक्खू आले होते. त्या सगळ्या 800 भिक्खूच्या वतीने त्यांना पुष्पमालिका हार घालून आणि पंचशील ध्वज घालून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आपण चित्रपट काढलेला आहे जय भीम पॅन्थर. तर या जय भीम पॅन्थरचे कुलकर्णी साहेब त्याच्यामध्ये पाठ केलेला आहे. त्यांनी खूप अतिशय सुंदर पाठ केलेला आहे. खरं तर आता जय भीम पॅन्थरचं हे चित्रपट प्रदर्शन होणार आहे. तर ते लवकर होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर हे कलाकार आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. हिरो हिरो कसा म्हणतो, विलन विलन असतो म्हणून याचा अर्थ तुमच्या हिरोला मोठं केलं. आवडला तुमचा विलनचा रोल, खूप आवडला. खूप तुमचे चालण्याचे बोलण्याचे जे काही इमोशन होते, जे काही पद्धती होत्या त्या खूप पॉवरफुल होत्या. खूप आवडलं तुमचं सर्व काही ॲक्टिंग. पाटील साहेब या तुमचं स्वागत करतो. राजू कदम तुमचे या ठिकाणी हार घालून स्वागत करण्यात येत आहे. हार कुठे असेल तो द्या ना. हार गुच्छा द्यायला नाही दुसरं. या प्रसंगी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आमदार साहेबांना मी सूचित करत आहोत. त्यांचा आशीर्वाद ज्यांचा आपल्या डोक्यावरती असतो त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं असतं. भगवान गौतम बुद्धाच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्यांनी देशाला दिशा दिली, ज्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समाजामध्ये मान सन्मान दिला, ज्यांनी या देशाला संविधान दिलं, ते आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती प्रथम नतमस्तक होतं. ज्यांचा विश्वास, ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं असतं. सर्व समाजाच्या बंधू भगिनी मातांनो, तुमच्या विश्वासाने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने
समाजाची सेवा करायची संधी मिळालेली आहे. म्हणून तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. असाच आपला आशीर्वाद, असाच आपला विश्वास कायम माझ्या डोक्यावरती राहो आणि तुमच्या आशीर्वादाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने समाजाची सेवा आणि समाजातील लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो, एवढंच बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक प्रार्थना करतो. आज या ठिकाणी एक भाग्यवान आहे की बंटी सरांच्या हातानं तो आपलं सर आशीर्वाद रूपी हे गळ्यामध्ये एक आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आपल्याला अभिमानाने सांगेल, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या चांदोली विभागातील समाजाची सेवा करायची संधी मिळाल्यानंतर या चांदोलीमध्ये 9 बुद्धविहार समाजाला अपेक्षित असतील त्याच्याही पेक्षा चांगलं बनवून द्यायचं काम माझ्यासारख्या एका भीमसैनिकाने करून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी पुरावा आहे की एक मजली चांगलं बनवून दिलेलं आहे. 2 मजली आहे ना, 2 मजली चांगलं बनवून दिलेलं आहे. AC लावून चांगलं एक समाजाच्या भावना, समाजाचा आपला आदर करण्यासाठी त्या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्या संपूर्ण चांदोलीमध्ये 9 विहाराचं काम पूर्ण झालेलं आहे. तुमच्या आशीर्वादाने 10वं बुद्धविहार येणाऱ्या पुढच्या रविवारी सुरू करतोय. गोरगरिबांच्या मुलं असतील, मुली असतील, त्यांचं लग्न करण्यासाठी मोफत हॉल त्याच विहाराच्या समोर चालू करतोय. समाजाची बांधिलकी आहे, समाजाचं देणं आहे आणि याच माध्यमातून समाजाची सेवा घडली पाहिजे, असाच आपला आशीर्वाद माझ्या डोक्यावरती, कुटुंबावरती राहो. आणि बाबासाहेबांच्या कृपेने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असाच चांदोलीमधील आपल्या समाजाची सेवा, समाजातील लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो, एवढंच बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. खूप खूप धन्यवाद. आमदार साहेबांनी आपलं मन मोकळं मन केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बाबासाहेबांच्या ह्या 6 डिसेंबरच्या दिनी मंगलमैत्री सर्वांसाठी व्यक्त केलेली आहे. यानंतर पॅन्थर चित्रपट सुरू होत आहे. ज्यांना हा चित्रपट मन लावून पाहायचा आहे त्यांनी समोर येऊन बसा. इथं पडदा लागेल आणि पडद्यावर तुम्हाला जय भीम पॅन्थर हा चित्रपट पाहायला भेटणार आहे. तर जय भीम पॅन्थरचे कलाकार ज्यांना प्रेमाने दिलीप मामा म्हणतात, आपली घरं झाली संजय कुलकर्णी साहेब. संजय कुलकर्णी यांनी जी भूमिका केलेली आहे तुम्ही त्यांचा चेहरा आता पाहून ठेवा आणि पिक्चर पाहताना तुम्ही त्याला शिव्या देणार की काय आगाऊ माणूस आहे ना. आमच्या दलित लोकांना लय छेडलं, लय बदमाश माणूस आहे, परंतु तो चित्रपट असतो आणि ओरिजिनल कुलकर्णी साहेब अतिशय प्रेमळ आहे, भाऊक आहे, अतिशय या आपल्या कार्यक्रमाला खास ते आवर्जून उपस्थित झालेत आणि चित्रपट पाहण्यासाठी सुद्धा ते आलेले आहेत की खरोखर आपल्या लोकांना चित्रपट आवडतो की नाही. खरं तर चित्रपट जाहीर केला नाही आपण लवकर, नाही तर लोक आणखी थांबले असते. जर आपण जाहीर केलं असता की चित्रपट होणार आहे तर लोक बरेच थांबले असते. टिटवाल्याचे बरेच लोक थांबणार होते, जवळपासचे बरेच लोक थांबणार होते, पण आपण जाहीर केलं, उशिरा जाहीर केलं. कुलकर्णी साहेब आल्यानंतर तर चित्रपटाची आठवण झाली. तर हरकत नाही, चित्रपटाला लगेच सुरुवात करू. तर 2 मिनिटं कुलकर्णी साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील 2 मिनिटामध्ये. सर्वांना सप्रेम जय भीम. आता मला बोलायला लावतील याची कल्पना नव्हती, पण आता भंतेजींच्या आशीर्वादाने जे 2 शब्द सुचतील ते मी बोलतो. सर्वात प्रथम तथागत गौतम बुद्धांना नमन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो आणि आपल्या सगळ्यांनाही अभिवादन करून 2 शब्द बोलतो. 2 शब्द म्हणजे मी खरंच 2 शब्द बोलणार, कारण एवढं इथं महान विभूती आहेत त्यांच्यासमोर मी पामरानं काय बोलावं.
मला एकच कळते, बाबासाहेबांची शिकवण म्हणजे शिक्षण. बस आपण जास्तीत जास्त पुढच्या पिढ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला बाकी कशाचीच गरज लागणार नाही, कशाचीच गरज लागणार नाही. बाबासाहेबांनी एकमेव गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे शिक्षण. कारण आणि खरा नेता कोण असतो